लोकसभा निवडणुकीकरता आढावा बैठक जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 16 ते 17 लोकसभा मतदारसंघांचा आढावा 2 दिवसात सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत पक्षाचे जे महत्वाचे नेते आहेत ते घेताना पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळापूर्वी नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा आढावा बैठक जी आहे ती पार पडलेली आपल्याला पाहायला मिळेल। या बैठकीमध्ये दिंडोरी लोकसभा क्षेत्रातील जे महत्वाचे पदाधिकारी आहेत त्यांनी अजित पवार यांच्याकडे हा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादीच्या पदरात पडावा अशी मागणी जी आहे ती केलेली आहे। खरं तर या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून 4 आमदार विद्यमान आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत आणि एक शिवसेनेचा आहे आणि एक भाजपचा आहे। त्यामुळे सर्वाधिक आमदारांची संख्या आपल्या पक्षाची असल्यामुळे आपल्याला या लोकसभा मतदारसंघातून जिंकता येऊ शकतं आणि मतांची जास्त लीड घेऊन जिंकता येऊ शकतं अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्यासमोर मांडली। त्यामुळे हा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघ लढण्याकरता राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो आग्रही असल्याचं या बैठकीत पाहायला मिळालं। धन्यवाद अक्षय एकूणच माहितीबद्दल। दिंडोरीची जागा लढण्यासाठी एनसीपी सज्ज आहे, मात्र ही जागा सध्या भारती पवार म्हणजे अर्थात भाजपकडे आहे।